जमलेला आहोत. आबांनी खूप महान कार्य करून गेलेत आणि आपला हा परिवार एवढा त्यांनी सुसंस्कृत असा परिवार तयार केलेला आहे. आणि ह्या आबांच्या पुण्याईमुळेच मी समजते आपण सर्वजण आज एकत्र जमलेला आहोत. आबांनी जो आपला देहत्याग केला तो सुद्धा महिना खूप चांगला आहे. आणि हे असं मृत्यू येणं म्हणजे हे सुद्धा काय लागतं, पुण्य लागतं. आणि त्यांच्या पुण्याईमुळे त्यांनी सहजतेने आपला देहत्याग करून आता पुढचा प्रवास त्यांचा चालू आहे. आणि जिथे आबांनी जन्म घेतलेला आहे तिथे सुद्धा ते चांगलंच कार्य आता करणार आहेत. ही एक ईश्वरी प्रेरणा आम्हाला प्राप्त होत असते. तर आज आपण हा योगायोग म्हणूया की आबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज एक छोटंसं रक्षाबंधनचाही कार्यक्रम आपण करत आहोत. कारण राखी पौर्णिमा परवाच आहे. तर हा आपला ह्या वर्षी काय झालाय, योगायोग जुळून आलेला आहे. तर तुलसीबाईंनी आम्हाला फोनवरती सांगितलं की बहिणजी जे आत्मे येतील आपल्या परिवारामधले सर्वांना हे परमात्म्याचं रक्षणचं राखी बांधा. आजपर्यंत आपण रक्षाबंधन साजरं करत आलो. बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधायची आणि भाऊ त्याच्या बदल्यामध्ये बहिणीचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतो. तर आज आपण ह्या कलियुगामध्ये पाहतो की आज प्रत्येक मनुष्याला रक्षणाची गरज आहे. प्रत्येक मनुष्य आज असुरक्षित आहे. आणि ते कसे असुरक्षित आहेत याच्या बातम्या आपण दररोज पेपरमध्ये बातम्यांमध्ये पाहतो, ऐकतो, वाचतो की किती आज कलियुगामध्ये पापाचार अनाचार हे वाढत चाललेलं आहे. आणि पावलोपावली मनुष्य असुरक्षित जीवन जगत आहे, भयभीत जीवन जगत आहे. घरातून सकाळी गेलेला माणूस पुन्हा संध्याकाळी सुरक्षितपणे घरी पोहोचेल हा काही भरोसा राहिलेला नाही. कधी काय होईल काही सांगू शकत नाही. अचानक घटना घडत आहे. त्यामुळे मनुष्याचं जीवन काय आहे, भयभीत जीवन झालेलं आहे. तर अशा ह्या कलियुगाच्या अंतिम समयाला जेव्हा मनुष्य जीवन भयभीत होतं, जेव्हा आम्हा सर्व मनुष्याच्या रक्षणाची गरज असते, त्यावेळी स्वतः परमात्मा या पृथ्वीवरती येऊन आम्हा सर्व मनुष्याचं रक्षण करण्यासाठी रक्षाबंधनचा धागा घालतात. कारण एवढ्या सर्व आत्म्यांचं रक्षण करण्यामध्ये समर्थ कोण, मनुष्य मनुष्याचं रक्षण करू शकत नाही. भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करू शकतो का? समजा आज बहीण इथे आली, भाऊ विदेशमध्ये राहतो, एखादा प्रसंग बहिणीच्या समोर आलेला आहे आणि त्यावेळेला तो भाऊ विदेशमधनं इथे येऊ शकेल का? मग त्यावेळी रक्षण करू शकतो. ज्यावेळी एखादी परिस्थिती आपल्या समोर आलेली तर तेव्हा आपलं रक्षण करण्यामध्ये कोण समर्थ आहे, तो परमेश्वर. बघा द्रौपदीचं पण महाभारतामध्ये पण आपण बघितलं, द्रौपदीचं जेव्हा चिरहरण होत होतं त्यावेळी तिनं आपल्या पाचीपतींना बोलवलं, सर्व नातेवाईकांना बोलवलं, परंतु कुणी रक्षण करायला पोचले. शेवटी कुणाला बोलवलं, हे द्वारकाधीश श्रीकृष्णाला बोलवलं. आणि तेव्हा श्रीकृष्णाने येऊन द्रौपदीला काय केलं, साड्या दिल्या, 21 साड्या दिल्या. रक्षण करणारा जो आहे तो परमात्मा शिव आहे. आम्हा सर्व मनुष्यात रक्षण करतो. आणि आज आपल्याला सर्वांना त्या रक्षणाची गरज आहे. आपलं जीवन असुरक्षित होते. तर परमात्मा येऊन आता आपल्याला हे सत्य ज्ञान देत आहे. रक्षाबंधनचं आध्यात्मिक रहस्य सांगत आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. राखी बांधून झाल्यानंतर ती आत्मिक स्मृतीनं तिलक लावते आणि भावाचं तोंड गोड करते. आणि त्याच्या बदली भाऊ काय करतो, फुलने फुलाची पाकळी बहिणीला काही ना काही भेट वस्तू दिली. तर परमात्म्याने सांगितलं की हेच थोडं आध्यात्मिक रूपाने तुम्ही रक्षाबंधन साजरे करा. तर या विश्वामध्ये विश्व बंधुत्वाची भावना निर्माण होईल. आणि आज जे एवढे अत्याचार पापाचार वाढत चाललेले आहे ते कमीत कमी कमी तरी
परमात्मिक स्मृतीचा तिलक की आपण शरीर नसून, आपण देह नसून, आपण एक चैतन्य शक्ती आत्मा आहोत. आज मनुष्याला देहाभिमान आला, अहंकार, त्यामुळे तो दुःखी आणि अशांत झालेला. तर परमात्मा शिकवतात की देह अभिमान नको, परंतु या देहाला चालवणार मी कोण आहे? एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. आणि त्या आत्म्याची स्मृती, ती आठवण म्हणून एक तिलक लावला जाईल. त्याच्यानंतर परमात्म्याच्या आठवणीमध्ये बनवलेला प्रसाद सगळ्यांना दिला जातो. आणि त्याच्यानंतर ईश्वराचे एक वरदान, एक आशीर्वाद दिला जातो. जे आशीर्वाद आपल्या मनाची जशी स्थिती असेल तसं आपल्याला ते प्राप्त होत असतं, वरदान आशीर्वाद. आणि त्याच्या बदली आपल्याला काय करायचंय? परमात्मा अशा प्रकारे आपल्याला राखी बांधला, तर आपण काय करायचंय की आपल्यामध्ये एखादा अवगुण असेल, एखादं कमी कमजोरी असेल, तर ते आज शिव परमात्म्याला दान म्हणून द्यायचं. काहीतरी दिलं पाहिजे ना आपण, परमात्म्याने आपल्याला राखी बांधल्यानंतर. मग काय द्यायचं परमात्म्याला? परमात्म्याला काही पैसे वगैरे काय नको, सौगात नको आहे ना. तर ईश्वरला काय पाहिजे? आपल्यामध्ये जे अवगुण आहे ते अवगुण आज आपल्याला द्यायचे. आणि समजा आपल्यामध्ये एखादं अवगुण नाहीये, काहीच नाहीये, चांगलं आहे जीवन, तर एक चांगला संकल्प करायचा. कोणता संकल्प चांगला करायचा? की दररोज मी एक 5 मिनिटं मेडिटेशन करेल, एक 5 मिनिटं ईश्वरी चिंतन करेल, ईश्वराची महावाक्य ऐकेल, असा एक चांगला संकल्प सुद्धा आपण करू शकता. एखादं व्यसन जीवनामध्ये असेल तर ते सोडण्याचा आज आपण संकल्प करा. व्यर्थ विचार मनामध्ये खूप चालत असतील तर ते सोडण्याचा काय करा? संकल्प करा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये क्रोध, राग येत असेल तर ते राग सोडण्याचं काय करायचं? संकल्प करा. कारण आज काय होते, कलियुगामध्ये लहान लहान मुलांना पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये राग येतो, क्रोध येतो. क्रोधामुळे काय होतं? नुकसान, आपलं स्वतःचं नुकसान होतं ना. किती मन अशांत होतं क्रोधामुळे. तर परमात्म्याने सांगितलं की बच्चे तुम्हाला क्रोध नाही करायचं. काही लोक म्हणतात की क्रोधाशिवाय कामच होत नाही, थोडेशा लोक कामच करत नाही. परंतु नाही, प्रेमाने आपण त्यांना सांगू शकतो, प्रेमाने आपण जग जिंकू शकतो. तर कोणती गोष्ट आपण रागाने न सांगता कसं सांगायचं? प्रेमाने. तर हे क्रोध सोडण्याचा एक संकल्प करा, राग सोडण्याचा, किंवा इतर काही त्रासदायक अवगुण जे आपल्याला त्रास देत असतील, घरामध्ये त्याच्यामुळे त्रास होत असेल, असे अवगुण आपण काय करायचे? श्री परमात्म्याला दान करायचं. असं आपण अलौकिक पद्धतीने आता रक्षाबंधन साजरे करत आहोत. तर आता विचार करा आपल्यामध्ये काय आहे आणि ते आपल्याला इथे द्यायचं. शिवबाबांना खर्ची म्हणून दिली पाहिजे ना म्हणजे तर ते द्यायसाठी विचार डबल खर्ची द्या, पैसे पण द्या आणि अवगुण पण द्या. तर अशी परमात्मा आम्ही राखी घेऊन आलो. तर आम्ही आज आव्हाना या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने आपले श्रद्धा समर्पित करतो, श्रद्धांजली समर्पित करून आव्हानासाठी 3 मिनिटं आपण मेडिटेशन करूया, योगाचं दान देऊया, शांतीचं दान देऊया. जिथे आव्हानाचा जन्म आहे तिथे त्यांना शांती आणि शक्तीची अनुभूती होते आणि त्यांचा प्रवास सुखाचा होईल. या आपण आव्हान करतो. श्रद्धा समर्पित 3 मिनिटं.